आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत जवरे साहेब, ते माझे मराठीचे उर्दूचे गुरु आहेत. मला आठवते जास्त सर असं एवढं काही नम्रता घ्यायचं काम नाही. मी इथे बुलढाणा जेव्हा आलो सर इथे 96 मध्ये, त्यानंतर भगवान ठग होते आमच्या इथे, त्यांच्यासोबत बापू सगळे प्रवास सुरू होता गझलचा, पण बहर काठ्या रदीप याचं ज्ञान फार कमी होतं. एक दिवस त्यांची माझी भेट झाली. एक शेर त्यांना मी सांगितला की तुम्हारे दिल को चुरा कर कहां छुपाऊंगा मैं, तुम्हारे शहर में तो सर छुपाना मुश्किल है. त्यांची लिहून प्रतिक्रिया आली की डॉक्टर साहेब तुमच्या गझलमध्ये मला दुष्यंत कुमार बशीर बद्र यांची छाप दिसते. तुम्ही फक्त बहिरबंदीचं ज्ञान घ्या, उर्दूकडे वळा, उर्दू लिहा, उर्दू शिका आणि गझल लिहा. निवेदन केलं होतं. हो, तर त्या व्यक्तीला बोलवतो. त्यांचा एक शेर आहे की भिक्त काय ही काय रोज हिशेबात हुशारी होते. काय शेर आहे तो? हिशेबात हुशारी होते, उधारी होते. तू चिरेबंद तुला काय भूकंपी चिंता, भिंत बघ रोज माझी किल्लारी होते. शिवाजी दौरे साहेबांनी यावर आणि आपला अध्यक्ष मनोगत आणि गझल पण सांगावी प्लीज. सुरेश भट जेव्हा वारले त्यानंतर मराठी समीक्षकांनी लिहायला सुरुवात केलं की मराठी गझल संपली. पण तेव्हा एक आवाज त्या सगळ्यांना ठणकावून सांगत होता की थोडं थांबा, अजून मराठी गझल यायची आहे. आणि आज आपण अनुभवतो आहोत की मराठी पिढी काय लिहित आहे. तो आवाज होता शिवाजी जवरे सरांचा. त्यांचा एक शेर आराख सरांनी म्हटला आहे, मी ते शेर पूर्ण करतो आणि सरांकडे माईक देतो की कोणत्याही वारशाचा मी कधी केला न दावा, काय सगळ्या यादवांना फुंकता आलाच पावा. या वडाराची विनंती ऐकता का पंडितांनो, या वडाराची विनंती ऐकता का पंडितांनो, मोह गोट्याचा नको पण द्वेषमूर्तीचा नसावा. आदरणीय जवरे सर. मर्ढेकर हो गए, बहुत अच्छे सभी तबके में लिखा उन्होंने, शायरी में लिखा, कादंबरी में लिखा, सभी में लिखा और उनका नाम है. त्यांनी म्हटलं होतं की भावनेला येऊ देगा शास्त्र काट्याची कसोटी. थोड़ा सा अपन जज्बा से बाहर भी निकलेंगे. किसने भी जिक्र किया था कि भाई डॉक्टर साहब लोगों को भी जिंदा रखते हैं और लफ्जों को भी जिंदा रखते हैं. बहुत बड़ी बात कही उन्होंने. कारण मित्रों परिस्थिती अशी आहे की आज जगात रोज भाषा मरत आहेत. हा माणूस माणसांना जिवंत ठेवतो आणि भाषा पण जिवंत ठेवतो. आधीच सांगितलं थोडंसं आपण जज्बाच्या बाहेर थोडं शास्त्राकडे गेलो पाहिजे. 2010 मध्ये अंदमान बेटावरची बोआ नावाची भाषा होती. ती एक 85 वर्षाची म्हातारी वारली आणि ती भाषा मेली. भाषा मरणं म्हणजे किती हानी आहे ही गोष्ट बाजारात कळणार, इथे बसणार लोकांना कळत. हेच लोक भाषेची कदर करू शकतात. भाषा कितीतरी वर्षाच्या मोठ्या संकटातून पिढ्यापिढ्यांनी तयार करून तुम्हाला वारसा म्हणून दिली असते आणि ती भाषा मरते. आता आपण दुकानाच्या पाट्या वाचवायच्या म्हणतो, शाळा वाचतील मराठीच्या पाट्या वाचतील. आणि ज्या भाषेत कोई बात जरूरी नहीं कि शेर ही कहना चाहिए, आम जुबान में भी अपन कुछ बातें बोल सकते हैं. मेरा कहना है कि मेरा एक शेर भी मत बोलो, लेकिन कुछ बातें कहना चाहता हूँ. देखो, जिस जुबान में गजल लिखी जाएंगी उसी जुबान की कुछ ना कुछ मौत आगे ढकली जाएगी. क्योंकि गजल वाला ही लफ्जों को ढूंढता है. जिसको तरन्नुम में लिखना है, जिसको बहर बंदिश में लिखना है, उसको लफ्जों को ढूंढना पड़ता है. आजाद शायरी को क्या है, वो तो कुछ भी लिख सकता है, वो अंग्रेजी में आके बधा पिटा देता है. उसकी कोई पंचायत है ही नहीं. सब कुछ मजबूर और विवश आदमी वो है जिसको तरन्नुम में लिखना पड़ता है. इसलिए गजल लिखने वाली जो जुबान है उस जुबान का जो उस जुबान की हयात है कुछ ना कुछ भी आगे ढकलेगी, वो कुछ ना कुछ जिंदा रहेगी. इसलिए गायकवाड़ साहब का उस बारे में भी दखल लेना पड़ेगी कि वो जुबान को भी जिंदा रखे. और अभी आज उन्होंने मराठी कलाम सुना है, जो कुछ शेर सुना है, तो मुझे लगता है 90 के दशक में जब समीक्षक बोलते की भट गेल्यानंतर गझल संपणार आहे, मी त्यावेळेस माझे अनेक लेख आहेत, त्या लेखामध्ये मी सांगितलं की समीक्षकांनी घाई करू नये, अजून खरी गझल यायचीच आहे. कारण भटांच्या प्रभावात जी गझल लिहिली जाते तुम्ही ती बघून म्हणता की भटांचे झेरॉक्स येतात. म्हणून भटांचे झेरॉक्स आज असतील, उद्या नसणार आहेत. कारण काय नाट्यामध्ये काही ओळखत नाही. म्हणजे काय म्हणतो आपण की टिल द एब हु इज स्विमिंग इन द क्लॉथ आर नेकेड, आय कांट गेस. लाट में क्या समझता कौन नंगा तैर रहा है, कौन कपड़े में है. लाट को जाने दो, फिर समझेगा कौन नंगे है. 2000 नंतर खरोखर गझल यायला लागली आणि तीच खरी गझल आहे. आणि त्या गझलेचं प्रतिनिधित्व आता खरंच भाषेच्या सीमारेषेला काहीच नाही. जर तुमचं काळीज जिवंत असेल आणि तुम्ही जर तो फन अक्वायर करा असेल, तो फन जर तुम्ही म्हणजे गमावला असेल
ती कारागिरी. लोक कारागिरीच्या बारे में नकारात्मक म्हणतात लोक कारागिरीला, पण कारागीर होणं काही सोपं नाही आहे. त्याला खूप दिवस भिंतीवर विटा वगैरे द्यावतात तेव्हा कारागीर होते म्हणून. तर जिवंत काळीज आणि जर समजा तुम्ही जर त्याच्या म्हणजे म्हणतात ना कि दीदार की तमन्ना है तो नजरे जमाए रख, सलमान हो या नकाब सरकती जरूर है. मराठी का नकाब भी सरका दिया हमारे शेर में क्या पैरापन था, बाप रे. पूर्ण जगाला भारी पडलो मी. नहीं इतकी आम जुबान में उन्होंने वो शेर कह दिया. बहुत ही मुबारकबाद उनका. और वैसे तो सालगिरह के बारे में लोग कैसे बोलते हैं कि भाई एक सालगिरह वो आदमी की जिंदगी कट जाती है वगैरह. उसमें एक हिंदी में लिखा भी है कि ए गाफिल तुझे घड़िया ने देता है मुनादी, गुर्दू ने तेरी उम्र से एक घड़ी और घटा दी. जेरे गुर्दू दिन ब दिन जिंदगी अपनी कटती गई, जिस कदर बढ़ते गए हम उम्र अपनी घटती गई. हाँ जरूर है. तो जिंदगी घटना क्या है, अगर धरती घूम रही है, वक्त जा रहा है, तो जिंदगी तो घटने वाली है, उम्र घटने वाली है. लेकिन उम्र इस आदमी के साथ में अगर गए तो वो बहुत ही जाया वक्त होगा. और उसके लिए उन्हीं के लिए मैंने एक शेर लिखा था. जैसे आज गजल लिखी शायद आपने, उनको बोला था कि भाई यहाँ हिंदी या उर्दू गजल नहीं है, लेकिन उनके लिए वो एक शेर में अदा करना चाहता हूँ. बोलता है कि वक्त कटना उम्र घटना ये बातें इंसान को एक मायूसी में ले जाती है, मगर वक्त अगर कुछ खास सबब में कटे तो भले उम्र घटेगी लेकिन शख्स ऊपर होता है. डॉक्टर गायकवाड़ के साथ में जो रहा तो उसका उतना वक्त जिंदगी कट जाएंगी लेकिन शख्स जो भी लम्हा तेरी कुर्बत में गुजर जाएगा, जो भी लम्हा तेरी कुर्बत में गुजर जाएगा, उम्र कट जाए मगर शख्स ऊपर उभर जाएगा, मगर शख्स उभर जाएगा. ये गजल गीत नज़म और कथा की महफिल है वो मैखाना जहाँ रिंद सवर जाएगा. वो होता है कि अभी किसने बोला था कि स्वतःला सापडलो मी. साहेबांनी शेर सांगितलं तुला शोधा स्वतःला सापडलो. तो खुद को पाने को मैं तेरे नक्शे कदम पर हूँ, खुद को पाने को तेरे नक्शे कदम पर हूँ मैं. तू रास्ते पे है यकीन से वो उधर जाएगा. तो खुद को पाने का जो कुछ लोगों का हरेक का सभी का जो भी पैदा होता है उसको खुद का ही तो तलाश रहती है, खुद की तलाश रहती है. तो ये डॉक्टर गणेश गायकवाड़ साहब और उन्होंने जो कुछ कहा तो उस वक्त उनकी जो शायरी थी और भगवान ठग साहब ने प्रोग्राम अरेंज किया था. और जब मैंने सुना था उन्होंने कहा कि मैं रफू करते करते खुद की उंगलियों को सी बैठा. मैं दम लगा कि मैं बोला अरे बाप रे ये नौजवान डॉक्टर कैसी शायरी कर रहे. फिर मैंने उनको सिर्फ इतना बता दिया कि देखिए मुझे तो कुछ ज्यादा उसमें मैं लिखता हूँ लेकिन मैं मेरे हद तक हूँ, मैं किसी को गाइड करने के लिए काबिल नहीं हूँ. आप महबूब भाई साहब है, सुभान साहब है, उनसे मिलिए, उनसे बात कीजिए, आपको वो बहर का पूरा जो इल्म है वो आपको दे देंगे. और वो उस इल्म के साथ में वो बहर बंदिश में अगर लिखोगे तो वो शायरी यानी क्या है कि फिर मुकम्मल शायर फिर कहलाता है. मुझे उस वक्त कुछ बहुत लोग मिलते हैं लिखने वाले लेकिन कोई सुनता नहीं है. डॉक्टर साहब है कि उन्होंने सुना, उन्होंने बहर बंदिश तो ली, उर्दू की लिपि में उनको किताब दी मेरी और उर्दू की लिपि तक के उन्होंने हासिल किया, सब कुछ उन्होंने हासिल किया. और आज हिंदुस्तानी शायर में उनका नाम. हम जो बात कहते हैं कि भाई ठहरो गजल आने वाली है, जब आती है वो जो लड़के हैं ना वो लड़के ऐसे लगता है कि अरे अपने जुबान को सच करने वाले लड़के उनको कितनी बार गले लगा. उनको मैंने बताया था कि भाई बहर बंदिशी में लिखोगे डॉक्टर साहब आप पूरा नाम रोशन करोगे तो वही हुआ, वही है. यानी फिर उसके लिए मैंने ये भी लिखा था कि भाई जो कल ख्यालों में थी वो शय आज, कल ख्यालों में थी शय आज आंखों से देखी, जैसे लगता है कि वक्त ठहर जाएगा. बहुत ही डॉक्टर साहब की जितनी तारीफ करे उतनी कम. और मैं उनसे इसलिए राब्ता रखता नहीं हूँ, बहुत बिजी आदमी, मैं जल्दी उनको फोन करता नहीं और उनसे बिल्कुल भी राब्ता रखता नहीं. मैं कभी राब्ता कभी नहीं, क्योंकि क्या मालूम है वो इतने बिजी है कि ऐसा लगता है कि उनसे दूर रहे तो उनसे दोस्ती अच्छी है. 22 मार्च को दुबई का सफर है. हाँ ये हमारे तमाम की तरफ से तेजी की मुबारकबाद है. उन्होंने उतनी काबिलियत हासिल की है कि वो अभी दुनिया भर में उनके शेर और उनके कलाम पढ़े जाएंगे. तो ये बस
और कुछ ज्यादा आपका मैं नहीं लूंगा, बहुत ही समय हो चुका है, जो कहना था इतने कह दिया। और शेर के बारे में अगर कहे तो सिर्फ अभी ये शाम है, इस शाम के बारे में मराठी में 2-4 शेर कह लेता हूं डॉक्टर साहब के नवाज में। प्यास ही एकच या सुंदर सायंकाळी, प्यास ही एकच या सुंदर सायंकाळी, ये तुझ्या हातून प्याला भर सायंकाळी, प्यास ही एकच या सुंदर सायंकाळी, ये तुझ्या हातून प्याला भर सायंकाळी, सोडा आठी मन मोठे कर सायंकाळी, उसने म्हटलं असेल, सोडा आठी मन मोठे कर सायंकाळी, पाहते तुझी वाट हे घर सायंकाळी, जीवनाचे कळले वावर सायंकाळी, तू कसं जीवनाचे कळले वावर सायंकाळी, बैल ही मीच नागर सायंकाळी, मीच नेईन तुझे पहिले तिराशी तारू, तारू यानी की छोटी नाव याची, मीच नेईन तुझे पहिले तिराशी तारू, सोड पाण्यावर तू घागर सायंकाळी, ये तुझ्या हातून प्याला भर सायंकाळी। आखरी शेर गजल। सावलीला घर देईल तुला कोणी पण, सावलीला घर देईल तुला कोणी पण, कोण देतो घरची पाखर सायंकाळी, ये तुझ्या हातून प्याला वैभव देशमुख लिहितात की काजळ भरते मेहंदी रस्ते संध्याकाळ, काजळ भरते मेहंदी रस्ते संध्याकाळ, कोणासाठी इतकी सस्ते संध्याकाळ, नुसती अंगाहून गेल्याने होते काय, ज्याला टसते त्याला कळते संध्याकाळ। त्या संध्याकाळी आपण सगळेजण जमलो आहोत, मराठी गझलचा आनंद आपण आस्वाद घेतलाय। हा इतिहास आहे की बुलढाण्यात जे कोणी कलावंत इथं आले ते खाली हात कधीच गेले नाही, ते इथल्या लोकांचं प्रेम घेऊन गेले आणि आपल्या सगळ्यांच्या वाट्याला ते प्रेम आलंय। आपण खरंच नशिबवान लोक आहोत, इथल्या रसिकांचं प्रेम आपल्याला भेटलं।